हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण खूप सुंदर ड्रेस बघणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्याही घरात लहान लहान मुली असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी असं ड्रेसचं कटिंग स्टिचिंग करू शकता खूप सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला मी दाखवते एकदम साधी सिंपल मी ड्रेसचं जे आहे ना इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या व्यवस्थित तुम्हाला सांगायला लक्षात येईल म्हणून. तर पहा, इथून तर इथपर्यंत ही संपूर्ण उंची आहे. आणि जसं मी तुम्हाला आता याच्या अगोदर जो फ्रॉक दाखवला ना त्याच्याच पद्धतीने पहा, हा जो घेर आहे ना हा घेर आपल्याला आवडीनुसार ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हा जो गॅपिंग आहे आणि हे जे आहे आपलं उंची आहे, तर जसं आपण ब्लाऊजची उंची टाकतो त्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये ही उंची टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही थोडीशी याची उंची वाढवून पण घेऊ शकता 1-2 इंचांनी. त्याच्यानंतर ह्या आपल्याला संपूर्ण उंचीमधून ही उंची आणि हे जे आपल्या आवडीनुसार आपण जे घेर घेतलेला आहे तो मायनस करून हे जेवढं अंतर होतं तेवढं आपल्याला टाकायचं आहे. तर चला आपण याची कटिंग करू. तर सर्वात पहिला आपल्याला हा जो वरचा ब्लाऊजचा माप आहे हे संपूर्ण आपल्याला सर्वात पहिलं मोजायचं आहे. तर म्हणजे मी घेतलेलं आहे माझं माप जे आहे ना, जे मला घ्यायचं आहे ते मी इथं घेतलेलं आहे. तर पाहू शकता माझी संपूर्ण जी उंची घेतलेली आहे मी 43 इंच घेतलेली आहे. कमर उंची जी आहे म्हणजे तीच आपण जी संपूर्ण ब्लाऊजची उंची घेतो त्यानुसार, तर ती 16 इंच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. जसं आपण करतो तसंच प्लस करून घ्यायचं. आणि कमर जे आहे ते 34 इंच आहे आणि छाती जी आहे ती 36 साईज आहे. आता इथं तुम्ही मुलींसाठी शिवत असाल तर त्यांचं जसं माप आहे त्याच्यानुसार आपल्याला माप टाकून घ्यायची. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मी एक अस्तर घेतलेलं आहे आपलं संपूर्ण इथं माप टाकण्यासाठी. सर्वात तर पहिला आपल्याला जी आपण शोल्डर पासून कमर उंची टाकतो, जशी ब्लाऊजची टाकतो तशी आपण सर्वात पहिला उंची टाकून घेणार आहे इथं. तर ती उंची जी आहे ती 16 इंच आहे. मग त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून घेणार आहे जसं आपण टाकतो तसंच, कारण हा पार्ट आपल्याला वेगळा कट करायचा आहे. तर मग 15 इंचामध्ये मी 1 इंच टाकून घेते. तर ते झालेलं आहे 16 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची टाकून घ्यायची. आता इथं शोल्डर जे आहे ते मी इथं टाकणार आहे 5.5 इंच. याच्यामध्ये मी गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच ठेवणार आहे. हा ड्रेस हा फ्रॉक जो आहे हा तुम्ही याचं जे कटिंग आहे हे तुम्ही अगदी 8वी 9वी 10वी पर्यंतच्या ज्या मुली आहेत, 7वी 8वी 9वी 10वी यांच्यासाठी हे माप जे आहेत ना तुम्ही टाकू शकता. जर तुमचे 8वी 9वी 10वी असे मुली असतील तुमच्या तर तुम्ही त्यांच्यासाठी माप टाकू शकता. खूप लहान मुली असतात तर त्यांच्यासाठी एवढं मोठं शोल्डर घ्यायची गरज नसती, छोटं घ्यावं लागतं. तर मी त्याचा व्हिडिओ जो आहे तो वेगळा बनवून. मुंडा उंची जी आहे ती मी इथं घेतीये 5.5 इंच. 5.5 इंच पुन्हा एकदा मोजून घेते. छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर आपला छातीचा चौथा भाग येतो 9 इंच. आता 9 इंचामध्ये आपल्याला काय करायचंय, हे एकदम मी परफेक्ट माप मोजलंय. त्याच्यामध्ये आपल्याला लुजिंग द्यायचंय. तर मी त्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा लुजिंग देणार आहे. म्हणजेच 9 इंच छाती आहे तर मग मी त्याच्यामध्ये 1 इंच लुजिंग देते थोडंसं, बरोबर. आणि त्याच्या पुढे मग शिलाई मार्जिंग आपण 2 इंच ऍड करू. तर संपूर्ण घडी 12.5 इंच झालेली आहे. त्याच पद्धतीने कमर पण करायचे आपल्याला. तर इथं कमर जे आहे ते 34 इंचाचं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता, कमर जे आहे ते 34 इंचाचं आहे. 34 इंचाचा चौथा भाग येतो 8.5 इंच. 8.5 इंचामध्ये पण आपण 1 इंच लुजिंग देऊ, म्हणजेच 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता ही सरळ लाईन जी आलेली आहे ते आपण इथं मारून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने ही घडी ना आपण इथं सरळ लाईन मारू. अशा पद्धतीने आपण हा पार्ट काढून घेतला. आता इथं मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर मी 1.5 इंचाचा मोंढ्याचा आकार देते, कारण की आपला हा बॅक साइड पार्ट आपण आहे ना याच्यावर अजून फ्रंट पार्ट म्हणजे फ्रंट पार्ट बॅक साइड पार्ट याच पद्धतीने आपल्याला इथं कटिंग करायचं आहे. तर मी याच्यासाठी काय करणार आहे, अजून एक अस्तर घेणार आहे.
हे बघा. तर आपण इथं असं फोल्ड करून पण आपण हे करू शकलो असतो, पण इथं एवढा अंतर जो आहे ना कमी पडतोय अस्तरचा. तर वाटलंच तर आपण ह्या अस्तरलाच इथं कटिंग करून खालच्या साईडने इथे जॉईंट देऊन घेऊ. काही अडचण नाहीये, जॉईंट देऊन पण कपडा आपल्याला जॉईंट करता येतो. तर मी दोन्ही पण पार्ट याच्यावरच कट करते आणि बॅक साईडला आहे ना खालून पट्टी जोडून देते. तर या पद्धतीने आपण याच्यावरतीच आता फ्रंट पार्ट कट करून घेऊ आणि खालच्या साईडने बॅक साईड पार्ट काढून घेता येईल. अशा पद्धतीने हे आपल्या इथं हे करून घेतलं. एकदम सोपी पद्धत आहे, एकदम काहीच त्याच्यामध्ये अडचण नाहीये. तर मी पुढचा गळा टाकून घेते. तर मला इथं पुढचा गळा जो आहे ना तो 7.5 इंचावर टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे तुम्ही व्ही नेक पण गळा घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटलं पान गळा घ्यायचा तर पान गळा पण घेऊ शकता. गोल गळा घ्यायचा वाटला तर गोल गळा पण घेऊ शकता. तर आपण थोडासा आहे ना पानाचा आकार देऊन घेऊ यामध्ये. हे बघा. तर अशा पद्धतीने मी हे पानाचं आहे ना मार्किंग करून घेतलं. बरोबर. यामध्ये तुम्ही इथं प्रिन्स कटचा पण शेप देऊन घेऊ शकता. याच्यामध्ये इथून असा प्रिन्स कटचा पण आकार हा देऊन घेऊ शकता. आता इथं जो आपण बॅक साईडचा मोंड्याचा आकार घेतला तो आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार काढून घेऊ या पद्धतीने. तर यामध्ये ना मी थोडा प्रिन्स कटचा आपण आकार देऊन घेणार आहे. हे बघा. फक्त आपल्याला इथं काय करायचंय 3.5 इंचावर मार्किंग करायचं. उभं ही 3.5 इंचावर आणि 1 इंच वरती घेऊन असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा. एकदम नॉर्मल आपल्याला डिझाईन म्हणून इथं हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता आपण याचं आहे ना कटिंग करून घेऊ. हे बघा. तर कटिंग करताना आपण बॅक साईड पण कट करणार आहे. खालून पट्टी जोडून कशी द्यायची ते पण सांगते. आपल्या इथं अस्तरची बचत होणार आहे, म्हणजे आपला अस्तरही आपल्या इथं दुसरं यूज नाही होणार. हे बघ. जी गळा रुंदीचं मार्किंग आहे ते पण आपण इथे हे करून घेऊ. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हे बघा, ही जी पट्टी आहे इथून एवढी खाली आपल्याला ही इथे हा जो आपला अस्तर निघलं हे इथं असं जॉईंट करून द्यायचे आपल्याला. ते सरळ पट्टी काढून घेऊ आपण. तर या पद्धतीने ना आपण इथं हे बघा बरोबर आपली इथं पट्टी ही जी आहे याला जॉईंट होणार आहे. ओके. हे बघा. अशा पद्धतीने ही पट्टी याला आता जॉईंट करून द्यायची आपल्याला. तर आपला हा एक बॅक साईड पार्ट तयार होईल. तर हा वरचा बॅक साईड पार्ट जो आहे तो आपण याला थोडासा जॉईंट करून घ्यायचा या पद्धतीने असा. आणि गळा जो आहे तो आपण स्टिचिंग करतानाच बघू. आता हा फ्रंट पार्ट जो आहे तो आपण इथं कट करून घेणार आहे. तर सर्वात पहिले ना हा या पद्धतीने फ्रंट पार्टचा मोंडा कट करून घेऊ. आता हा गळा जो आहे तो मी असाच ठेवणार आहे आणि डायरेक्टली ज्यावेळेस आपण साडी जो आहे साडीच्या कपड्यावरती ठेवून हे करणार आहे. तर याच्यावरती ना आपण जी काय आपली साडी आहे त्या कपड्यावरती आपल्याला एक एक पार्ट जो आहे तो कट करायचा आहे. तर मी सर्वात पहिले बघा इथं बॅक साईड पार्ट कट करून घेतेय. बघा बॅक साईड पार्ट कट करून घेतल्यानंतर आपण इथं वरच्या साईडला फ्रंट पार्ट कट करून घेऊ.
आता यामध्ये तुम्हाला सांगते, जी आम्ही तुम्हाला इथं घेर लाईन सांगितली ही मला 9 इंचाची ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर मला 9 इंचाची ठेवायची आहे. हे बघा, इथून तर इतकी एवढी अशी मला घेरची लाईन ठेवायची, म्हणजे जो काही इथं घेर येणार आहे उंची, घेराची उंची, तर ती मला इथं 9 इंच ठेवायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तुम्हाला जास्त मोठी ठेवायची असेल किंवा थोडीशी लहान ठेवायची असेल तर तुम्ही ती ठेवू शकता. मला 9 इंच ठेवायची आहे. तर मग मी इथं 9 इंच जे आहे ना, आपली जी संपूर्ण उंची आहे ती आहे माझी 43 इंच. तर 43 इंचामध्ये आपण हे 16 इंच याच्यामध्ये मायनस करायचं. म्हणजे 16 इंच प्लस आपण इथं ही जो घेर आहे त्याचं म्हणजे प्लस केलं. ही इथून एवढी उंची आणि ही घेराची उंची आपण प्लस केली तर किती होती ती आपण एकदा मोजायची आहे. तर ही 16 इंचाची जी उंची आपली ती आणि प्लस हे 9 इंच ते किती होतात ते आपण एकदा चेक करून बघू. तर बघा, हे 16 आणि त्याच्यानंतर हे 1 2 3 4 5 6 7 8 9, तर ते संपूर्ण होतात 25 इंच. तर आपल्याला हे जे 25 इंच आहे ते सगळ्या उंचीमधून मायनस करायचे. म्हणजे 43 उंची आहे त्याच्यामधून मी 25 इंच मायनस केले. तर ते किती झाले माहिती आहे, उरलेलं आहे अंतर 18 इंच. म्हणजे जी काय आपली इथलं मधलं गॅपिंग येणार आहे ते आपलं 18 इंचाचं येणार आहे. तर यानुसार आपल्याला हे मार्किंग काढायचं आहे. तर आपण हे दोन्हीही मायनस करून याचं सगळ्या उंचीमधून हे दोन्ही पण आपण जे घेतलेलं आहे ही उंची आणि ही जी घेर उंची हे मायनस केलं तर आपलं इथलं अंतर निघलेलं आहे संपूर्ण 18 इंचाचं. तर ते पण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचंय. तर आपण इथं हा पार्ट कट करून घेतलेला आहे. आपल्याला हा घेराचाही पार्ट कट करून घ्यायचा आहे, बरोबर. त्याच्या आधी आपण हे उरलेला जो आपल्याला गॅपिंग कपडा काढायचा आहे त्याला थोडासा घेर द्यायचा आहे. तर मग आपण तो कसा द्यायचा ते पाहू. 18 इंचाचा. तर सर्वात पहिला आपण ना जो घेरासाठी कपडा लागणार आहे तो आपण इथं कट करून घेणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, इथं संपूर्ण खालच्या साईडला माझ्या प्लेन आहे आणि ह्या साडीवर वरती डिझाईन आहे. तर मी प्लेनची बाजू जी आहे ना घेरासाठी वापरणार आहे. आणि घेरासाठी ना खूप सारी सगट पट्टी जी आहे ना ती आपण इथं यूज करायची, जेणेकरून त्याला चुन्या ज्या आहेत ना त्या भरपूर आल्या पाहिजे. मग मी 9 इंच आहे तर मी 9 इंच चेक करून घेते आणि तेवढं कट करते. तर जेवढी पण प्लेन जागा आहे ना ही सगळी 9.5 इंच भरती आहे. तर मी आता डायरेक्टली ना 9.5 इंचावरती हे कट करून टाकते. आणि आपल्याला चुनी मारायला पण अर्धा इंच लागणारच आहे. हे बघा, तुम्ही सरळ इथं असं धरली साडी की आपली ही डायरेक्टली अशी निघते. आता ही सरसगट जी आहे ना जेवढी पण आहे शेवटपर्यंत सगळी कट करून घेणार आहे. म्हणजे आपला घेर जो आहे ना तो छान असा साडीतला छान दिसन, म्हणजे आपल्या फ्रॉकला. तर बघा, या पद्धतीने मी हा संपूर्ण घेरसाठी हे कपडा काढून घेतला. आता आहे ना याच्यामध्ये आपल्याला 4 पदरी घडी घालायची. म्हणजे आपल्याला घेर घेण्यासाठी ना आपल्याला इथं कमर मोजायचं आहे आपल्याला. तर आपल्याला इथं सर्वात पहिलं 4 पदरी घडी घालून घ्यायची याची वाली. तर इथं पाहू शकता मी ना काय केलं, 4 पदऱ्या घडी घालून घेतलेली आहे भरपूर. बघा, जेवढी पण राहिलेली साडी तेवढी पण घडी घालून घेतली. तर तुम्हाला जर कपडा उरवायचा असेल तर तुम्ही त्यानुसार पण कपडा उरवू शकता. थोडंसं जेवढं आपल्याला लागतंय तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता. म्हणजे 1-2 मीटर कपडा काढून 2-1 मीटरचा कपडा जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून बघा फक्त घडी घालून घेतली. 4 पदर आहेत हे बघा, हा 1, त्याच्यानंतर हा 2, त्याच्यानंतर हा 3 आणि हा 4, असं 4 पदरी घडी घालून घेतली. हे बघा अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचंय आपल्याला. तर मी हे 4 पदरी घडी का घेतली तर आपल्याला याच्यामध्ये अस्तर नाही टाकायचं. तुम्ही जर या पद्धतीने 4 पदरी घडी घेतली ना तर हे म्हणजे बघा पातळ साडी आहे. जर तुमची घट्ट साडी असेल तर बघा ही पातळ साडी आहे ना, आणि डबल जर घेतली तर बघा किती फरक दिसतो. काहीही आपलं हे म्हणजे शरीर दिसत नाही बघा या पद्धतीने. त्यामुळे मी इथं डबल घेतलंय. जर तुमचं घट्ट कपडा असेल तर तुम्ही 2च पदराचं हे घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर हे बघा, हा भाग जो आहे ना तो असा त्रिकोणी टाकून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायचा. घडी वगैरे जास्त पडून नाही द्यायच्यात. ही थोडीशी सिल्क साडी आहे बघा. या पद्धतीने मी व्यवस्थित करून घेतेय.
या पद्धतीने आपण हे टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आपण शिलाई मार्जिन ह्या कमरेत मोजून घेतलं होतं. तर मी इथे ना काय करणार आहे पहा, इथं कट लावून घ्यायचंय आपल्याला. इथे कट लावून घ्यायचंय आपल्याला आणि इथेही आपल्याला कट लावायचं, म्हणजे आपल्याला फिटिंगला व्यवस्थित लक्षात येईल. लुजिंग घेतलेलं आहे आपण 1 इंचाचं, बरोबर. तर कमरेमध्ये पण आपलं लुजिंग आलं पाहिजे. तर या पद्धतीने इथलं संपूर्ण 9.5 इंचाचं अंतर आहे, बरोबर. त्यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही संपूर्ण 11.5 इंच आहे. 2 इंचाचं आपण इथं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, 11.5 इंच. तर हे 11.5 इंच आपलं इथंही आलं पाहिजे बघा. तर इथं जो आपला भाग आहे तो आपल्याला इथं ठेवून घेऊ आपण. म्हणजेच 11 इंचाचं जे आहे तुम्ही मार्किंग येणी पण करू शकता. या पद्धतीने इथं आपण काय करू, याला कट जे आहे ना मार्किंग करून घेऊ. एकदम स्ट्रेट मध्ये नाही कट करायचं आपण, थोडंसं याला गोल आकार पण देऊन घेऊ शकतो बघा या पद्धतीने. आता हे करून घेतल्यानंतर आपली किती उंची आहे ती आपल्याला चेक करायची आहे. तर ते संपूर्ण मार्किंग जे होतं ना ते आपलं होतं 18 इंचाचं, बरोबर. आपलं राहिलेलं मधलं अंतर जे होतं ते 18 इंचाचं. तर मी 18 इंच जे आहे ना इथं मोजते.